Okay. ठीक आहे. लास्ट लेक्चर आपण काय पाहिलं, कोणी रिवाइज करू शकता का? येस. ठीक आहे. येस, लास्ट लेक्चर काय पाहिलं तुम्ही? हळूहळू एक कोणतरी. ओके. म्हणजे आपण लास्ट याच्यामध्ये काय पाहिलं? डेटा डेटा अंडरस्टँड केला का सर्वांनी? इम्पोर्ट नाही केला अजून, राईट? ओके, हां. स्टार्ट. काय केलं होतं लास्ट टाइम? स्टार्टिंग पासून थोडं सांगा ना, म्हणजे एक फ्लो सांगा. येस. राईट. ओके. हम्म. हम्म. Okay. ठीक है. So basically what I want to say is that what we initially did is we went through the overview of Power Query Editor. ठीक है. We actually checked each and every column. Online आवाज ठीक है ना? एकदा confirm करा. Yes. Okay. Yes, sir. So Power BI Query Editor, which is backend, right? आणि Power BI Desktop is frontend. ठीक है. Then after that we went into data. Uh, जितके पण ऑप्शन्स आहेत. सो लेट्स से इन ट्रान्सफॉर्म टॅब वी हॅव मल्टिपल ऑप्शन्स. ठीक आहे. मी आता लोड नाही केलं डेटा म्हणून, बट वेन आय लोड द डेटा यू सी नंबर ऑफ ऑप्शन्स. तुमचं फर्स्ट लेक्चर आहे? फर्स्ट लेक्चर. ओके. सो बेसिकली असं होईल की मे बी तुम्हाला इनिशियली समजणार नाही काय चाललं, बट नेव्हर माइंड. लाईक आपण मे बी एक अर्धा तास अजून कोण आहे का त्यांचं फर्स्ट आहे? तुमचा एक लास्ट फर्स्ट लेक्चर होतं, राईट? सो जे पण आहे ना बॅकलॉग ते आपण क्लिअर करून देऊ. उद्या मे बी तुम्ही 5 वाजता येऊ शकता किंवा एक 4:30 पर्यंत. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. स्क्रीन विजिबल आहे? ठीक आहे. सिस्टम आहे ना सर आमच्याकडे? सिस्टम ठीक आहे. बट घरी जाऊन प्रॅक्टिस करायचं एक्सपेक्टेड. ठीक आहे. ठीक आहे. लेट स्टार्ट. हे बघा, हे पॉवर बीआय डेस्कटॉप म्हणतात. जे पण जस्ट याला हे फ्रंट एंड आहे, कारण जे पण तुमचे विज्युअल्स आहेत ते इथे दिसतात, म्हणून दिस इज फ्रंट एंड. तुमचा पण फर्स्ट लेक्चर आहे? अच्छा, ऑनलाईन अटेंड करायचं. तुमचं सेकंड लेक्चर. मी काल आले होते ना? मी चेक करते कोण असेल तर. हां, ठीक आहे. सो दिस इज पॉवर बीआय डेस्कटॉप, ज्याला आपण फ्रंट एंड म्हणतो, आणि पॉवर क्वेरी एडिटर जिथे आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो. इन सिम्पल वर्ड्स, जे पण डेटा क्लिनिंगचा प्रोसेस आहे तो आपण करतो, त्याला बॅकएंड. ठीक आहे. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये कॅलेंडर टेबल लोड केला होता? नाही, एकही टेबल लोड नाही केला. हे बघा, आता मेल म्हणजे डेटा घ्यायचा आहे आपल्याला पॉवर बीआय मध्ये. सो देर आर नंबर ऑफ ऑप्शन्स. ठीक आहे. अगेन दीज आर द कनेक्शन ऑप्शन्स from which we can like import into Power BI.
So there are number of options you can check. सगळ्यांनी चेक केले ते गो थ्रू गेले ऍटलीस्ट नाव तरी चेक केलं प्रत्येकाने right? So that in interview you can tell कि these are the number of options from which we can import or we can connect the data into Power BI. ठीक आहे. So the first step is again CSV फाईल आहे आपल्या डेटा सेट आहे तुमचा राईट. तर हे CSV फाईल आहे म्हणून मी म्हणालो यू हॅव टू बी अलर्ट ओव्हर हिअर. आपण गेट डेटा ऑप्शन मध्ये जातो. तिकडे वी सिलेक्ट लेट्स से टेक्स्ट ऑर CSV. ठीक आहे. मग इथे सगळ्यात आधी आपण केलंय लोड कॅलेंडर लुकअप टेबल. आय से ओपन. युजुअल प्रोसेस अशी असते की जेव्हा तुम्ही ओपन म्हणता तेव्हा एक पॉपअप विंडो ओपन होतो. ठीक आहे. दिस गिव्ह द प्रिव्ह्यू ऑफ द डेटा. जितके कॉलम्स असतील ते दिसतंय. त्याच्यानंतर कोणती टाईप आहे. सिन्स इट इज CSV दॅट इज कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू म्हणून इथे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू आला. त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट देर आर 200 रोज. ठीक आहे. सो इथे 200 रोज सिलेक्टेड आहे बाय डिफॉल्ट. तसंच लोड आणि ट्रान्सफॉर्म. जेव्हा तुम्ही लोड म्हणता डिरेक्टली तुम्ही पॉवर BI डेस्कटॉप मध्ये लोड करता म्हणजे डिरेक्टली फ्रंट एंड मध्ये लोड करता. त्याचं मिनिंग काय. फ्रंट एंड मध्ये लोड करणं म्हणजे तुमचे जे पण ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते सगळे झाले म्हणून तुम्ही लोड करता. पण जनरली आपण ट्रान्सफॉर्म करतो कारण आपल्याला चेक करायचा असतो डेटा टाईप आहे का व्यवस्थित, अजून काही परफॉर्म ऑपरेशन आपल्याला करण्याची गरज आहे म्हणून आपण मोस्टली आपण ट्रान्सफॉर्म डेटा यूज करतो. ठीक आहे. तर मी म्हणणार ट्रान्सफॉर्म डेटा. सगळे करतायत ना सोबत. सगळ्यांनी लोड केलाय कॅलेंडर टेबल. हसू नका. लोड केला असेल तर येस. तुमच्या दोघींकडे सिस्टम नाही राईट अजून. ओके. सो आजूबाजूला बघू शकता हे पण लोड करतायत. ठीक आहे. सो हे बघा याच्यामध्ये याला म्हणतात पॉवर क्वेरी एडिटर. काही ऑप्शन्स आहेत. परत टेबल लोड. ठीक आहे. ISS मी सेव्ह केलं होतं म्हणून ते लोड बट आपण करू. ठीक आहे. तर असा तुमचा डेटा लोड झाला असेल. कोणाला इश्यू आला का. युजली इश्यू काय होतो जेव्हा पण आपण इम्पोर्ट करतो राईट. तर इथे तुमचं बाय डिफॉल्ट कोणाच्या याच्यामध्ये बघा असं येतं. तर या केसमध्ये काय आपला जो पण कॉलमचा नेम आहे तो फर्स्ट रेकॉर्ड म्हणून झालाय. सो द इनिशियल ऑप्शन इज as I have mentioned, first you have to check the column name if is it same or not. ठीक आहे. किंवा रेलिव्हंट आहे का. तर इथे फक्त कॉलम 1 आहे आणि तुमचा जो फर्स्ट रेकॉर्ड आहे तो डेटचा आलाय. तर याला सगळ्यात आधी मला ट्रान्सफॉर्म करायला लागेल. हे आपण काल पाहिलं. जे पॉइंट्स आहेत ते परत डिस्कस करायची गरज नाही राईट. ते सर्व क्लिअर आहेत ना. सगळ्यांनी चेक केले. ओके. सो असं काही आलं तर इन होम टॅब यू हॅव एन ऑप्शन इन ट्रान्सफॉर्म. इथे ट्रान्सफॉर्म म्हणतो. ठीक आहे. ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम मध्ये ट्रान्सफॉर्मचं सिम्पल मिनिंग आहे काहीतरी चेंज करणं. ठीक आहे. आणि ट्रान्सफॉर्मचं म्हणणं हे पण आहे सिलेक्टेड कॉलम मध्ये जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्मच्या टॅब मधून जे पण चेंजेस करता सो त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये चेंजेस होतात. कसे दाखवून देईल बट एकदा आपण हे चेंजेस करू. ठीक आहे. तो आय से यूज फर्स्ट रो एज हेडर. फर्स्ट रो माझा डेट आहे याला मला हेडरला पाहिजे म्हणून मी इथे सिलेक्ट करतो. आलं डेट कॉलम सगळीकडे. हे सगळ्यांनी परफॉर्म केले का. आपण सोबतच जाऊया. ठीक आहे. ओके. ठीक आहे. नेक्स्ट आहे अगेन ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम मध्ये काय डिफरन्स होतं. ट्रान्सफॉर्म म्हणजे आता मी ट्रान्सफॉर्म मध्ये गेलो. हे बघा इथे डेटा टाईप सर्वांनी चेंज केली आहे का. सगळ्यांची डेट आहे. फर्स्ट स्टेप आहे आपला नेम चेक करणं. सेकंड इज डेटा टाईप चेक करणं. डेटा टाईप कसं आपण चेक करू शकतो. इथे एक ऑप्शन आहे लेफ्ट मध्ये राईट. इथे तुम्ही क्लिक करायचं आणि यू विल सी द नंबर ऑफ डेटा टाईप राईट. सो यू कॅन यूज दिस डेटा टाईप. आता आपलं बाय डिफॉल्ट डेट आहे. ज्यांचं डेट नसेल ते डेट सिलेक्ट करू शकता. इथपर्यंत आपण क्लिअर आहे. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचे राईट. आता जसं अगेन न्यू स्टुडंटसाठी सांगतो. ट्रान्सफॉर्म मधून जर मी डेट मध्ये गेलो राईट आणि मला इयर फक्त एक्सट्रॅक्ट करायचं कारण माझी रिक्वायरमेंट आहे की मला इयर वाईज फिल्टर लावायचं आहे ज्याच्या थ्रू मला इयर वाईज बघायचं किती सेल्स होत आहे. ठीक आहे. सो म्हणून मी इथे जर ट्रान्सफॉर्म मधून इयर सिलेक्ट केलं अगेन जो तुमचा ओरिजिनल कॉलमचा डेटा होता दॅट हॅज बीन लॉस्ट इन शॉर्ट. ठीक आहे. म्हणजे तो ट्रान्सफॉर्म झाला. ऑफकोर्स यू कॅन गेट इट. हे बघा इथे अप्लाइड स्टेप्स म्हणून आहे. जितके स्टेप्स तुम्ही करणार हे स्टेप्स इथे ऍड होणार.
जर तुम्हाला प्रिव्हियस स्टेप मध्ये जायचं आहे तर यू कॅन डिरेक्टली सिलेक्ट द प्रिव्हियस स्टेप एज वेल. बट जर तुम्हाला कोणता स्टेप कॅन्सल आउट करायचा आहे तर इथे रेड कलरचा क्रॉस आहे. So you'll click over here, you'll go back to the previous step. ठीक आहे. आणि ऍड कॉलम जर मी म्हणालो म्हणजे एक वेगळा कॉलम ऍड होतो. परत मी डेट मध्ये जाणार, मी इथे इयर एक्सट्रॅक्ट केलं तर एक वेगळा कॉलम ऍड होतो. राईट. सो दिस इज माय युजल काय म्हणतात, ही माझी रिक्वायरमेंट आहे. जिथे ट्रान्सफॉर्मची गरज आहे तिथे आपण ट्रान्सफॉर्म करू, पण इथे ऍड कॉलम म्हटलं की एक वेगळा कॉलम होणार जे एक्सट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला समजतं दोघांना? आता येस, सगळे आपण 4 5 6 कॉलम्स करणार आहोत. त्याच्या आधी ना एक मला कॉन्सेप्ट घ्यायचा होता, डिस्टिंक्ट आणि युनिक. ठीक आहे. तर ते एकदा मी हे करतो म्हणजे तो कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. मी गेलो कस्टमर लुकअप मध्ये. ठीक आहे. हे बघा इथे फर्स्ट नेमचा कॉलम आहे. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक हे मी तुम्हाला सांगतो. डिस्टिंक्ट म्हणजे काय, असं समजा आपला क्लासरूम आहे. ठीक आहे. याच्यामध्ये वेगवेगळे नाव आहेत सगळ्यांचे. सो दीज आर डिस्टिंक्ट कॉलम्स. म्हणजे समजा तुमचं नाव काय? निरंका. ओके. येस. तुमचं? आकांक्षा. तुमचं? हा. आता समजा हे 3 आहेत. ठीक आहे. निरंका, आकांक्षा आणि पूजा. आता हे डिस्टिंक्ट नेम आहे म्हणजे 3 वेगळे नाव आहेत. बट आता तुमचं नाव पूजा आहे, कोणाचं अजून एकीचं पूजा असलं आहे का कोणाचं? नाहीये. आकांक्षा आहे का? हा. ठीक आहे. आता हे आकांक्षा आहे बघा, आपण सिम्पल हे करू. तुमचं आकांक्षा आहे राईट. तुमचा ठीक आहे ना, म्हणजे आकांक्षा आहे ना. ठीक आहे. तर माझं म्हणायचं आहे बघा कॉन्सेप्ट काय की डिस्टिंक्ट म्हणजे आता फक्त कारण हे 4च मुली आहेत. तर डिस्टिंक्ट म्हणजे वी हॅव 3 नेम्स. राईट. 1 2 3. ठीक आहे. 1 2 3. आता त्याच्यामध्ये युनिक कोणतं आहे? 1 आहे आणि 3 आहे. पण जी 2 आहे आकांक्षा राईट, ती रिपीट होत आहे. सो दॅट इज डिस्टिंक्ट, पण ती युनिक नाही. युनिक म्हणजे एक सिंगल मुलगी नाही येते. हे समजलं का कॉन्सेप्ट डिस्टिंक्ट आणि युनिक म्हणजे काय? पक्का ऑनलाइन समजतंय डिस्टिंक्ट आणि युनिक म्हणजे काय? सर एक बार हिंदी में या इंग्लिश में बता दो ना. कम अगेन. यस. If you can explain it again, sir, in English. Repeat. I'm not able to hear your voice. Sir, I said if you can explain this again in English or Hindi. आवाज येतोय ना तुम्हाला? आवाज Hello. येतोय? श्रेष्ठ, I'm not able to hear your voice actually. मतलब सर तो म्हणत आहे की इंग्लिश आणि हिंदी मध्ये एक्सप्लेन करता का वापस एकदा? Hello. Hello. should I explain in English then? Okay, ठीक है. Yes. Yes, online कोणाला doubt? Yes, sir, in English or Hindi. Okay. Right, right. Yeah. So in simple negotiation, what happens is that there are, say for example, in offline class there are 3 girls. ठीक है. One is Nihanka, second is Akansha, and third is Pooja. ठीक है. And we have a fourth girl whose name is Pooja. So what I mean to say is, let's say here we have distinct. So what does distinct means is that there are 4 girls, right? In this case, so there are 4 distinct values. And now Akansha, the fourth girl, she also has a name as Akansha, right? So the name Akansha has been repeated. So that cannot be unique. That is, of course, that is distinct, but that is not unique. So according to this column, what we can say is that there are 428 distinct values, and out of that, we have only 176 unique values. Means 176 names are such which are not repeated, right? They are Hello. not unique in itself. But out of these 428, if you can minus whatever is the minus amount, so that many number of names are being repeated. So is this point clear? Okay, I'll show you. Let's say I'll give a filter over here, right? I'll select Aaron. I'll say okay. हाँ. अब यहाँ पे देखिए, ठीक है? You have Aaron, मतलब ये तो नेम है, right? Aaron के first name and last name. So these are separate names, but Aaron is repeated.
So hence that comes under distinct. Look, यहाँ पे mention किया है one distinct, that is Aaron, but Aaron is repeated, hence it is not unique. Distinct आणि unique चा concept clear? Because you'll have to explain. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे काय आहे distinct आणि unique. ठीक आहे. So आपण पुढे जायचं का? हा, आणि एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल समजा दाखवून दे. हे डिलीट केलं. ठीक आहे. आता फर्स्ट माझं रिक्वायरमेंट आहे की मला इयर वाईज डेटा शो करायचा आहे. इन शॉर्ट फक्त एक अज्युम करा की इयर वाईज जेव्हा मला शो करायचं तर मला इयर एक्स्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, राईट. कुठेतरी मला व्हिज्युअल लागणार इयर म्हणून मी एक्स्ट्रॅक्ट करतोय, उगाच करायचं म्हणून नाही करत. ठीक आहे. सो व्हॉट आय विल डू इज दॅट आय गो इन ऍड कॉलम. ठीक है. Now since the data type is date, the entire say number, देखो यहाँ पे number जो है that has been graded out. ठीक है. English okay है ना? So the number is graded out, but since it is a BI tool, so only the date column or only the date option is being given. Rest time and duration is also being graded out, right? So we'll go into date. I'll say year because I want year, right? I'll say year. I'll extract this. ठीक है. So this is the first step. आप करिए ये स्टेप सगळ्यांनी करा. इयर एक्स्ट्रॅक्ट केलाय का सर्वांनी? ओके. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. नेक्स्ट माझी रिक्वायरमेंट काय आहे? व्हाट इज माय रिक्वायरमेंट? मुझे चाहिए मंथ वाइज. व्हाई मंथ वाइज? ओके, कैन एनीबॉडी टेल व्हाई मंथ वाइज? व्हाई इज मंथ रिक्वायर्ड? या राइट राइट. सो ऑफ कोर्स पण एक स्टेप अजून फर्दर जाऊन मी तुम्हाला अनालिसिस कसं म्हणजे as in again what I have said is that तुम्ही number of columns फक्त ऍड नाही करू शकत. का? तुमच्या पॉवर बीआय ची मेमरी इन्क्रीज होईल आणि मेमरी इन्क्रीज झाली तर तुमचा तेवढा लोडिंग टाइम पण स्लो होतो. ठीक आहे. म्हणून बाय मंथ एक माझ्या डोक्यात विचार चालू आहे की ठीक आहे, जर 3 वर्षाचा डेटा आहे माझ्याकडे, अगर मेरे पास 3 साल का डेटा, आय कॅन शो इन लाईन ग्राफ की 3 वर्षाचा ट्रेंड कसा आहे, कोणत्या मंथ मध्ये सगळ्यात जास्त सेल आहे, म्हणून मी मंथ एक्स्ट्रॅक्ट करतो. उगाच आहे ऑप्शन म्हणून करतोय असं नाहीये. ठीक आहे. लॉजिक समजलं आपण मंथ का एक्स्ट्रॅक्ट करतोय. अगेन मला न्यू कॉलम पाहिजे म्हणून आपण जाणार ऍड कॉलम मध्ये. आय से डेट. हे बघा इथे मंथ आहे. प्रत्येक ऑप्शन करून पाहायचा. ठीक आहे. विल डू लिमिटेड नंबर ऑफ ऑप्शन्स, कारण अगेन जर प्रत्येक ऑप्शन करायला गेलं तर एका याच्यामध्येच पूर्ण लेक्चर जाईल. जे पण रिक्वायर्ड आहे ते आपण करू, बट स्टील समजा हा डेटचा ऑप्शन आहे म्हणून हा आपण सगळं करून बघू कुठे काय येतं. तर मी म्हणणार मंथ. आता मी मंथ म्हणालो ना तर मला काय येतं 1 2 3 म्हणजे आता दिस इज फर्स्ट मंथ राईट, जानेवारी. आता हा डेट फॉर्मॅट आहे मंथ डे अँड इयर म्हणून इथे बघा फक्त मंथचा नंबर आला. जर फेब्रुवारी आला तर 2 येतं. पण दिस इज नॉट माय रिक्वायरमेंट, कारण मी हे काय दाखवणार 1 आणि 2 राईट. तर व्हॉट आय वॉन्ट इज मला पाहिजे त्या मंथचं नेम. अगेन डिलीट दिस स्टेप. परत सिलेक्ट कॉलम बघा इम्पॉर्टंट आहे. जर मी इयर कॉलम सिलेक्ट केला ना तर मला डेटचं पण ग्रेड आउट दिसतंय. इथे नंबर दिसते का? कारण हे बघा तुम्ही इथे चेक करू शकता 1 2 3 डेटा टाइप आहे म्हणून. ठीक आहे. तो सिलेक्शन ऑफ कॉलम इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी सिलेक्ट करणार डेट. बरं, अजून एक गोष्ट, कोणत्याही कॉलमला जर तुम्हाला रिनेम करायचं असेल तर यू जस्ट डबल क्लिक ओव्हर आणि तुम्ही काही नेम देऊ शकता. ठीक आहे. म्हणजे मी इथे म्हटलो डेट 1 राईट आणि मी एंटर टाकलं तर ते चेंज झालं. ठीक आहे. सो दिस इज रिनेम ऑफ कॉलम. आपण करू शकतो. जस्ट डबल क्लिक करायचं तुम्हाला कॉलम नेमवर. आता मला पाहिजे नेम ऑफ द मंथ. मी इथे जाणार डेट कॉलम मध्ये अगेन. बघा इथे एक ऑप्शन आहे नेम ऑफ मंथ. ठीक आहे. मी करणार सिलेक्ट नेम ऑफ मंथ. सो आता आलं बघा जानेवारी, बाकी जे पण आहे 5. ठीक आहे. तर हे आपण यूज करू शकतो राईट. म्हणून मंथचा नेम मी सिलेक्ट केला. इथपर्यंत क्लिअर? अच्छा, सगळ्यांनी केलंय का? सगळ्यांनी? ठीक आहे. नेक्स्ट स्टेप. आता मला क्वार्टर करायचं. वाय क्वार्टर? जसं मी मंथ वाईज दाखवतोय, जसं मी इयर वाईज दाखवतोय, तसं क्वार्टर वाईज पण कम्प्लीट अनालिसिस दाखवू शकतो. नाव क्वार्टरचा कॉन्सेप्ट जर तुम्हाला माहिती नसेल तर युजली इंडियामध्ये क्वार्टरचा कॉन्सेप्ट कसा असतो,
3 महिन्याला डिवाइड केलं असतं 4 मध्ये. म्हणजे देर आर 4 क्वार्टर्स इन अ इयर, राईट. इन इंडिया इट हॅज बीन स्टार्टेड फ्रॉम एप्रिल, म्हणजे फायनान्शियल इयरचं चालू आहे. बट आता आपण युएसच्या टर्म्स मध्ये, म्हणजे ऍज इन आपली रिजनल सेटिंग कोणती आहे, युएस. तर वर्ल्ड वाईड कसं चालतो क्वार्टर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च इज फर्स्ट क्वार्टर, एप्रिल, मे, जून इज सेकंड क्वार्टर, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. ठीक आहे, सो असं क्वार्टर चालतं. क्वार्टरचं माहिती आहे ना, म्हणजे हे बेसिक आहे, बट इट इज एक्सपेक्टेड यू शुड नो इट. मग आता मी काय करणार, इथून म्हणणार विच क्वार्टर ऑफ द इयर, राईट. तर असा एक क्वार्टरचा कॉलम आला. ठीक आहे, करताय ना सगळे, ऑनलाईन करताय ना सगळे, ओके. बाकीचे स्टुडंट थोडं अटेंडन्स पास करत राहा, कारण इश्यू काय आहे, अटेंडन्स द्यावं लागतं ना. करू शकता आपण बस अटेंडन्स ऑफलाईन मध्ये. ठीक आहे, एकच मिनिट द्या, मी ऑनलाईन पण अटेंडन्स आपण लगेच पुढे. एक मिनिट द्या. ठीक आहे, ओके, लेट्स स्टार्ट. स्क्रीन विजिबल, राईट. ओके, तर क्वार्टर. आता इश्यू काय माहिती आहे का, तुम्ही क्वार्टर हा जो टेबल आहे तो अनालाइज करू शकता का कुठे फिल्टर दिला फक्त 1 2 3 आहे. जसं हे बघा, मी इथे फिल्टरला सिलेक्ट केलं 1 2 3 4 आहे, राईट. सो इट इज बेटर ना की इथे काहीतरी क्वार्टर असलं किंवा क्यू असलं तर थोडं बेटर सगळ्या समोरच्याला सांगू शकतो की दिस इज क्यू म्हणजे क्वार्टर, राईट. तर याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे. आपल्याला कोणत्या कॉलम मध्ये चेंज करायचे, क्वार्टर कॉलम, राईट. तर मी क्वार्टर कॉलम सिलेक्टेड केलं. इथे एक ऑप्शन आहे बघा ऍड कॉलम मध्ये, कारण मला न्यू कॉलम मध्ये पाहिजे. इथे आहे कॉलम फ्रॉम एक्झाम्पल्स, राईट. यू जस्ट हॅव टू सिलेक्ट ड्रॉप डाऊन. इथे आहे फ्रॉम ऑल कॉलम्स किंवा फ्रॉम सिलेक्शन. आता मी सिलेक्ट केलाय क्वार्टर कॉलमला, म्हणून आय से फ्रॉम सिलेक्शन, राईट. आय से फ्रॉम सिलेक्शन. एक छोटासा असा विंडो ओपन होतो, राईट. इथे जो आहे ना कॉलम 1चा फर्स्ट रेकॉर्ड, त्याच्यावर तुम्हाला डबल क्लिक करायचं. ठीक आहे, मी डबल क्लिक केलं. आता मी काय टाकणार, म्हणजे मी टाकणार QTR फॉर एक्झाम्पल, राईट. आणि मी सांगणार इथे आणि मी एंटर प्रेस करणार. हे बघा इथे ग्रेडेड आउट आहे, म्हणजे जसं एक्सेल मध्ये तो बाकीचे जे रेकॉर्ड आहेत, नाही का, काय म्हणतात म्हणजे बाकीचा जो फॉर्मॅट आहे तो ऑटोमॅटिकली डिटेक्ट करतो, तसं हे करताय. जस्ट तुम्ही स्क्रोल डाऊन करायचं. इथे मला मंथ नेम दिसतोय, विच कम्स अंडर जानेवारी, कम्स अंडर फर्स्ट क्वार्टर, राईट. तर मी इथे स्क्रोल डाऊन करणार, चेक आहे का, ठीक आहे. फेब्रुवारी पण फर्स्ट क्वार्टर मध्ये येतोय, मार्च पण येतोय फर्स्ट. हे बघा एप्रिल कम्स अंडर क्वार्टर 2. सो जस्ट शोइंग 2 नंबर is not relevant for my analysis, right. तर जर मी QTR2 शो केलं तर दॅट इज बेटर. आता हे आपण काय यूज करतो ते पण एकदा सांगतो, पण मी काय म्हणणार इथे, मी ओके म्हणणार. एक कॉलम ऍड होईल, ठीक आहे. आता मला याला काहीतरी वेगळं नाव द्यायचं, सो आय कॅन से क्वार्टर 1, ठीक आहे. क्वार्टर 1चा, ठीक आहे. सिमिलरली हे समजलं का, एकदा परत करायचं आहे, परत करायला असं सांगत जावं, ठीक आहे. परत मी केला, डिलीट, डिलीट. अगेन क्वार्टर मला का पाहिजे, तर मला क्वार्टर याच्यासाठी पाहिजे की जर मी Q1 Q2 दाखवलं, युजली जर तुम्ही न्यूजपेपर पण वाचत असाल
किंवा बिझनेस न्यूज बघत असाल तर Q1 म्हणजे Q1 हे देतात किंवा पूर्ण क्वार्टर ते लोक शो करतात, डिस्प्ले करतात, राईट. तर म्हणून मला क्वार्टर करायचं. मी काय करणार, सिलेक्शन आहे माझं, राईट. इथे एक ऑप्शन आहे ऍड कॉलम. इथे कॉलम फ्रॉम एक्झाम्पल फर्स्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, इथे ड्रॉप डाऊन आहे, मी ड्रॉप डाऊनला क्लिक करणार. आता मला क्वार्टर कॉलमला सिलेक्ट करायचं, आय मीन क्वार्टर कॉलम मध्ये चेंजेस करायचे. सो फ्रॉम सिलेक्शन दॅट इज विच इज द सिलेक्टेड कॉलम, इट इज क्वार्टर कॉलम, राईट. मी इथे करणार सिलेक्शन. एक अशी विंडो ओपन होईल. ठीक आहे, आता आपण दुसरं काहीतरी करू. इथे फक्त डबल क्लिक करायचं फर्स्ट रेकॉर्डवर. मी आता टाकतो पूर्ण क्वार्टर अँड डॅश. ठीक आहे, आणि मी म्हणतो एंटर. त्यांनी बघा एक डिटेक्ट केलंय, नंतर कसं दिसू शकतो तुमचं, राईट. सो इट विल लुक लाईक दिस की जानेवारी कम्स अंडर Q1, तर Q1 दिसतंय, राईट. फेब्रुवारी, मार्च, आता एप्रिल मध्ये तुम्ही चेक करू शकता Q2 मध्ये होतं, म्हणून Q2 त्यांनी शो केलं. ठीक आहे, तर आणि मग आता ओके दिसतंय ना सगळं, मग ओके म्हणायचं. मग एक न्यू कॉलम ऍड होतं ज्याच्यामध्ये क्वार्टर्स आहेत, म्हणजे इन शॉर्ट क्वार्टर मध्ये दिसतंय मला, राईट. कारण हे मी अनालिसिस साठी फिल्टर लावू शकतो, म्हणून मी हा कॉलम केला. तुम्हाला समजलं? बाकीच्यांना सगळ्यांनी केलंय ना? ठीक आहे, दिस इज द वन. आता याच्यामध्ये तुम्ही अजून काय करू शकता, म्हणजे इन शॉर्ट मला हे समजलं की जर समजा मी डेट मधून एक, जर मला क्लिक नाही झालं फॉर एक्झाम्पल, की म्हणजे जस्ट एक प्रॅक्टिससाठी पण तुम्ही करू शकता. मी डिरेक्टली जर मंथ म्हटलो ना तर मला नंबर येतो, राईट. पण मी याच्यामध्ये जर कोणत्याही नंबरच्या आधी मला टेक्स्ट करायचं आहे, आता तुमची काही रिक्वायरमेंट असू शकते, इथे तर आपली क्वार्टरची आहे, बट व्हॉट एव्हर मे बी द रिक्वायरमेंट. ठीक आहे, तर मी परत काय करणार, जर मला मंथ असं नेम मध्ये पाहिजे, मंथ 1, मंथ 2, राईट, तर मी इथे पण परत काय करू शकतो, कॉलम फ्रॉम एक्झाम्पल, मी म्हणणार फ्रॉम सिलेक्शन, राईट. आणि मग मी इथे काय म्हणणार, न्यू कॉलम येतोय, डबल क्लिक करायचं फर्स्ट रेकॉर्डला, मी म्हणणार समजा मंथ 1, राईट, आणि मी प्रेस करणार एंटर. तर मला ग्रेडेड आउट दिसतंय की जानेवारी इज द फर्स्ट मंथ म्हणून हे, फेब्रुवारी इज द सेकंड मंथ म्हणून मंथ 2. ठीक आहे, तुमची वेगळी काय रिक्वायरमेंट असू शकते, पण जस्ट आपण कुठे यूज करू शकतो हे समजलं का सगळ्यांना? काही टेक्स्ट आपल्याला ऍड करायचं असेल तर आपण करू शकतो. ठीक आहे, मी परत ओके म्हणालो की एक न्यू कॉलम ऍड होईल, एक न्यू कॉलम ऍड होईल मंथ. ठीक आहे, हा पॉईंट क्लिअर सर्वांना? ठीक आहे, सो लेट्स मूव फॉरवर्ड. हा, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो पण फिल्टर तुम्ही पॉवर क्वेरी एडिटर मध्ये लावणार तो बाय डिफॉल्ट तुमच्या फ्रंट एंडला, कारण तुम्ही जे पण कोडिंग मध्ये काही फिल्टर लावत असेल तर तुमच्या फ्रंट एंड मध्ये डिरेक्टली तसंच दिसतंय तुम्हाला, ऍज इन डिरेक्टली तुम्ही व्हिज्युअल्स लोड करताय, राईट. इकडे तुम्ही चेंजेस करू शकता, पण ट्रान्सफॉर्मेशन ऍज सच डायरेक्टली आपण नाही करत. म्हणून फॉर एक्झाम्पल जर समजा मी इथे सिलेक्ट केलं इयर आणि मी इथे 2020 सिलेक्ट केलं ना फक्त, आणि ओके म्हणालो, सॉरी 2020 डिसिलेक्ट केलं, मी समजा 2020 सिलेक्ट केलं आणि मी ओके म्हणालो, आणि इथे ना जर तुम्हाला परत पॉवर बीआय डेस्कटॉप अजून फ्रंट एंड मध्ये जायचंय तर इथे क्लोज अँड अप्लायचं एक असतं, म्हणजे तुमचं सेव्ह होतं जे पण ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, मी समजा इथे क्लोज अँड अप्लाय केलं. ओके, मला टेबल कोणते व्ह्यू, टेबल व्ह्यू मध्ये जाण्यासाठी कुठे ऑप्शन, राईट, दिस इज द सेकंड ऑप्शन. ठीक आहे. Yes, हा. हे बघा, आता इथे जर तुम्ही चेक केलं ना फक्त 2020 दिसतोय. माझा सांगायचा मुद्दा हा आहे की पॉवर क्वेरी एडिटर मध्ये काहीही फिल्टर सिलेक्ट करू नका. का? कारण जेव्हा तुम्ही समजा 4 किंवा 3 वर्षाचा डेटा आपल्याकडे, पण जर तुम्ही इथे पॉवर क्वेरी एडिटर मध्ये फक्त 2020 सिलेक्ट केलं, तर तुम्ही जेव्हा व्हिज्युअल दाखवताय तेव्हा जर समजा मला 3 वर्षाचा डेटा दाखवत असेल, तुम्हाला फक्त 1च वर्षाचा दाखवतो.
का? कारण तुमचं तिकडे फिल्टर लागेल. सो यू शुड बी केअरफुल की कुठेही पॉवर क्वेरी एडिटर मध्ये रेलिव्हेंट फिल्टर्स लागायला नाही पाहिजे. नाहीतर समजा माझं व्हॅल्यू येते 3 वर्षाची 500 मिलियन, तर तुमची 100 मिलियनच येईल फॉर एक्झाम्पल, राईट? तर ती काय येते? तर कुठेतरी फिल्टर लागलेला असेल. तर असं तुम्ही चेक करू शकता. समजलं? म्हणून मी परत दोन टेबल मी परत जाणार होम टॅब मध्ये. मी गेलो होम टॅब मध्ये आणि मी परत ट्रान्सफॉर्म डेटा मध्ये जाणार. हे बघा इथं फिल्टर लागलेलं आहे, राईट? मी फिल्टर इथून क्लिअर, मी इथून फिल्टर काढला. ठीक आहे, आता माझा पूर्ण डेटा. ठीक आहे, कॅलेंडर टेबलचं समजलं सर्वांना? आता एक मिनिट डिलीट करतो. ऍक्च्युली सगळे परत इम्पोर्ट करायचे. ठीक आहे, आता आपण करंट स्टेटस आहे आपला की आपण फक्त कॅलेंडर टेबल लोड केलंय. आता मला दुसरा टेबल लोड करायचं, राईट? अगेन कुठे जाणार मी? न्यू सोर्स. ठीक आहे, सोर्स सिंपल गोष्ट आहे ना. जर मला सोर्स पासून करायचं तर मला न्यू सोर्स मध्ये जावं लागेल. तर होम टॅब मध्ये अंडर न्यू सोर्स इथे ड्रॉप डाऊन सिलेक्ट करायचा. आता माझी जी फाईल आहे ती टेक्स्ट.csv आहे, राईट? तो मी जाणार टेक्स्ट.csv. आता मला करायचं सेकंड टेबल लोड, जो आहे कस्टमर लोकल, राईट? आय से ओपन. परत एक विंडो पॉपअप होणार ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे दिसतात. हे बघा एवढे कॉलम्स आहेत. सो दिस इज द डेटा प्रिव्ह्यू म्हणू शकतो आपण, राईट? दिस इज द डेटा प्रिव्ह्यू इन विच अगेन वी हॅव द फाईल ओरिजिन, त्याच्यानंतर डिलिमिटर कोणता आहे, CSV आहे म्हणून कॉमा, बाय डिफॉल्ट 200 रोज, राईट? आता याच्यामध्ये बघा फक्त ओके झालंय, लोड ट्रान्सफॉर्म नाही आलं का? एक्झॅक्टली. तर आपण ऑलरेडी ट्रान्सफॉर्म डेटामध्ये, ऑलरेडी पॉवर क्वेरी एडिटर मध्ये, म्हणून डिरेक्टली तुम्ही ओके म्हटला की दुसरा जो टेबल आहे कस्टमरचा तो तुमचा इम्पोर्ट करा. केला इम्पोर्ट सेकंड सर्वांनी? आपण आज सगळे जे पण आहेत ना डेटा ते लोड करून घेऊ. ठीक आहे, मी जाणार थर्ड याच्यामध्ये टेक्स्ट.csv. आय से प्रोडक्ट कॅटेगरीज, म्हणणार ओपन. अगेन विंडो, प्रिव्ह्यू विंडो, इथपर्यंत आहेत ना सगळे? तुम्ही करता ना लोड केले टेबल लॅपटॉप? आय गेस मी डेटा सेट पाठवला होता ना ग्रुपमध्ये. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. सो हे झालं प्रोडक्ट कॅटेगरी. आता मी परत जाणार कोड टेबल कॅटेगरी सेल्स. ठीक आहे, काही डेमो आहे पण एकदा तुम्हाला दाखवतो. परत इम्पोर्ट म्हणालो आणि मी ओके म्हणालो. ठीक आहे, आता बाय दिस पॉईंट फक्त एवढं समजा, हे बघा इथे दिसतंय तुमचे किती कॉलम्स आहेत, 5 कॉलम्स, आणि यू हॅव 20 रोज. 20 रोज ॲज इन 20 रेकॉर्ड आहेत तुमचे टोटल. हे बघा इथे 20 आहे, राईट? आता हा डेमोचा डेटा आहे, ठीक आहे? म्हणून हा आपण लाईक वी आर नॉट टेकिंग दिस इनटू अकाउंट, कारण फक्त 20 रेकॉर्ड आहेत. ठीक आहे, तर कोणतं डिलीट करायचं असेल फाईल्स जे तुमचे ऑलरेडी आले तर इथे राईट क्लिक करायचं आणि डिलीट करायचं. देयर विल बी अ पॉपअप विंडो. आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस? म्हणणार डिलीट. तर तो जो टेबल आहे तो डिलीट होणार. ठीक आहे, नेक्स्ट.
प्रॉडक्ट लुकअप. ठीक आहे, बाकी सगळे पण करून घ्या. तर मी इम्पोर्ट केला प्रॉडक्ट लुकअप. परत जाणार न्यू सोर्स मध्ये, टेक्स्ट CSV, प्रॉडक्ट सबट्रॅक्ट. देन ओके. फोल्डर्स का करायचे तुम्हाला? तो एक फोल्डरचा कॉन्सेप्ट आहे, तो सेल्स टेबल मध्ये आपण बघणार आहोत. त्या केसमध्ये तुम्ही फोल्डर करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑटोमॅटिक करू शकता. बट ॲज सच तुम्ही करू शकता फोल्डर, बट दिस इज बेटर राईट. कारण म्हणजे इन जनरल तुम्हाला पहिला डेटा सेट तुम्ही बघणार, डायरेक्ट तुम्ही हे केलं तर मल्टिपल फाईल्स असतील ना त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये तर माझ्याकडे फक्त CSV फाईल आहे. तर यू मे हॅव एका फोल्डरमध्ये समजा 30-40 फाईल असतील, ज्याच्यामध्ये 5-6 रिलेव्हंटच नसतील. मिसम फाईल अजून तुम्ही परत ऍड करू शकता. करू शकता. हे बघा ना, इथे फोल्डरचा पण ऑप्शन आहे. जसं की मोर मध्ये मी गेलो ना, अरे बघा इथे फोल्डर आहे राईट. तर तुम्ही फोल्डर पण सिलेक्ट करू शकता. मल्टिपल ऑप्शन्स आहेत. तुमच्याकडे कोणता विकिपीडियाची लिंक जरी असली ना, किंवा सिंपल तुम्ही काय करू शकता, बघा इथे ना वेब वेब दिसतंय ना. ठीक आहे, तर मी वेब म्हटलं, ठीक आहे, आणि मी कनेक्ट म्हणाले. तर एक लिंक असते URL. आता समजा इथे मी गेलो न्यू टॅब, आणि मी म्हटलो काही टॅब असतो, मे बी टॉप 200 कंपनीज इंडिया. विकिपीडियाचं नाव. ठीक आहे, तर मी इथे गेलो समजा लिस्ट, आणि ही लिंक मी कॉपी केली. ठीक आहे, URL जो पण आहे तो मी कॉपी केला. दिस इज नॉट द वे ऍक्च्युली. म्हणजे युजली वेब स्क्रेपिंगचा जो कॉन्सेप्ट असतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर एक API सेंड करून तुम्ही वेब स्क्रेप करता. बट जस्ट फॉर शोईंग, म्हणजे असं तुम्ही करू नाही शकत युजली कोणत्या पण वेबसाईटमध्ये तुम्ही डिरेक्टली डेटा नाही उचलू शकत जोपर्यंत त्या वेबसाईटचं परमिशन नाही. हा, म्हणून त्याला APIचा एक कॉन्सेप्ट असतो. मी इथे डिरेक्टली पेस्ट केली आणि मी ओके म्हणालो ना, बरं पॉवर BI थोडंसं हेवी ॲप आहे, ॲज इन तुमचं प्रोसेसिंग पॉवर जास्त लागतं. तर युजली काय होतं की टाइम घेतो. ठीक आहे, जर तुमचे रॅम कमी असेल किंवा तेवढे प्रोसेसिंग स्पीड नसेल सो तेवढं कन्सिडर करू शकतो. बघा आता इकडे मल्टिपल टेबल्स आहेत. ठीक आहे, मी वेबमधून आता मी नाही पाहिलं इथे ऍक्च्युली, तर बघायला पाहिजे. बघा इथे जे काय आहे ना, इथे मल्टिपल टेबल्स आहेत राईट. तर मल्टिपल टेबल्स. आता हे जे मला इम्पोर्ट करायचं आहे, अगेन मी पॉवर घेऊन समजा मी टेबल 1 ला सिलेक्ट केला, तर तो टेबल 1 जो आहे ऍक्च्युली काय होतं,
टेबल 6 दिसतं, ठीक आहे. काहीतरी डेटा प्रिव्ह्यू तुम्हाला दिसलं. त्याच्यानंतर इथे तुम्ही चेक करू शकता वेब व्ह्यू मध्ये ते आहे. पण जेव्हा आपण टेबल व्ह्यू गेलो तर हा टेबल आहे, ठीक आहे. मी जर ओके म्हणालो तर एक न्यू टेबल मध्ये तुम्हाला ते ऍड होईल. इररिलेव्हंट आहे, पण वेब मधून तुम्ही कसं कनेक्ट करू शकता ते आहे. बट दिस इज नॉट अ प्रोफेशनल वे, ॲज इन वी डू नॉट डू इट डिरेक्टली, राईट. विकिपीडिया फ्री सोर्स आहे म्हणून आपण करतोय, राईट. कोणतीही ऑफिशियल वेबसाईट असले कोणाची तर आपण असं डिरेक्टली करू नाही शकत, ठीक आहे. एक वेब स्क्रेपिंगचा कॉन्सेप्ट असतो, त्याच्या थ्रूच तुम्हाला करावं लागतं युझिंग एपीआय. तुम्ही पहिलं रिक्वेस्ट करता त्यांना की मला एपीआय ॲज इन बी रिक्वायर दिस. जेव्हा तिकडून परमिशन आली तेव्हा तुम्ही करू शकता. जर अमेझॉनचा पण मला डेटा पाहिजे असेल तर विल हॅव टू रिक्वेस्ट अमेझॉन फर्स्ट. तर डिरेक्टली तुम्ही केला ना तर ऑब्व्हियसली त्यांचा डेटा आहे, वाय वुड दे गिव्ह इट टू यू, राईट. सो असं तर वेब मधून आपण कसं डेटा इम्पोर्ट करू शकतो ते समजलं सर्वांना, ठीक आहे. डिलीट कर. तर आपण कुठे प्रॉडक्ट प्रॉडक्टच्या कॅटेगरी अगेन इथे ओके म्हणालो. माझं झालं रिटर्न डेटा. सगळे करतात ना सोबत? येस. बेसिकली मी सगळं अजून इम्पोर्ट करून दाखवलं असतं, बट इट इज बेटर की कोणाला काही इश्यू आला इन द क्लास तर आपण तिथल्या तिथे केटर करू शकतो, म्हणून एक सिंगल टेबल आपण लोड करतो. सेल्स डेटा 2020. Finally, territory. Hmm. 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 तर या दोन वेगवेगळ्या विंडो का आल्या मला सांगू शकता? म्हणजे तुम्ही म्हणता एक तर गेट डेटाचा ऑप्शन होता, इथे न्यू सोर्सचा का आला? मग हम्म. हम्म. एकदा ऑप्शन दाखवू शकता, कारण युजली मी पण जेवढा इम्पोर्ट केलाय ना तर मला हा ऑप्शन आला नाही. जो कनेक्टचा जो डेटा आहे ना माझं, म्हणजे मला काय वाटलं माहिती आहे काय बघा, सिन्स दिस इज पॉवर बी आय हा दिस इज ॲज इन पॉवर बी आय डेस्कटॉप, म्हणून इथं गेट डेटा मधून जो ऑप्शन येतो तिकडे लोडचा ऑप्शन येतो. मे बी असं आलं असेल इनिशियली तुम्हाला, कारण जर आपण पॉवर बी आय डेस्कटॉप मध्ये आहे जर तुम्ही कनेक्ट म्हणताय तर डिरेक्टली न्यू सोर्सचाच ऑप्शन येतो. ॲज इन मे बी तुम्ही इथे मोर मध्ये गेला असेल आणि दुसरं काहीतरी सिलेक्ट केलं असेल, मे बी डेटाबेस वगैरे, तर ऑप्शन येतो. जसं की आता समजा इथे माय सिक्वेल डेटाबेस आहे, राईट. आपण माय सिक्वेल शिकणार आहे नंतर. तर जेव्हा मी माय सिक्वेल डेटाबेस करतो ना आणि मी इथे कनेक्ट म्हणतो, राईट, तर त्याचं आता तर इथे तर एक कनेक्टर पाहिजे, पण जेव्हा तुम्ही कनेक्टर करता फक्त एक समजून घ्या, एक तुम्हाला सर्व्हरचे क्रिडेन्शियल्स टाकावे लागतात, त्याच्यानंतर डेटा इम्पोर्ट होतो. आता हा तर नॉर्मल तुमच्या सिस्टम मध्ये लोकलला आहे म्हणून हा डेटा डिरेक्टली इम्पोर्ट होतो. बट इफ यू आर इम्पोर्टिंग फ्रॉम एनी डेटाबेस as such, in this case we are importing from
MySQL database, right? So that is server, right? So the server files are not in your system. लोकल मध्ये नाही आहे. तर सर्व्हरला ऍक्सेस करण्यासाठी एक कनेक्टर लागतो वन. दुसरी गोष्ट तुम्हाला त्या सर्व्हरचे क्रेडेन्शियल्स पण माहिती पाहिजे. त्याच्यानंतर डेटा इम्पोर्ट. सो मे बी तुम्ही सर्व्हरचं ओपन केलं असेल किंवा काय. कारण जोपर्यंत ऍक्च्युअली बघत नाही ना तोपर्यंत like, मी एक्झॅक्टली नाही सांगू शकत. कारण युजली जेवढं पण मी यूज केलंय ना, इथे तुम्ही न्यू सोर्स म्हटलं ना डिरेक्टली येतं. कनेक्टचं ऑप्शन कुठे येत नाही. या मे बी दुसरा कोणता ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला. ठीक आहे, तर इथपर्यंत क्लिअर सर्वांना आपण काय केलं. आपण जाऊ कॅलेंडर टेबलमध्ये. तर याच्यामध्ये अजून काय पॉइंट्स आहेत का. आता मी एक टेबल जो कॅलेंडर लुकअप टेबल आहे त्याचे सगळे ऑप्शन्स आपण करून पाहू काय काय देत आहे. त्याच्यानंतर जे जे रेलिव्हेंट आहेत ऑपरेशन्स आपण फक्त तेवढे करू. पण असं नाही की तुम्ही पण तेवढेच करणार. यू हॅव टू चेक इच अँड एव्हरी ऑप्शन, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता ऑप्शन काय काय आउटपुट देतं. ठीक आहे, तुझं लक्ष आहे ना. परत मी केलं डेट अँड आता मला कुठे जायचंय. ऍड फॉलो राईट. अगेन डेट मध्ये आता मी सिलेक्ट करतो. मी काय केलं होतं एज. आता हे एज डेट मधून नाही, जेव्हा एजचा कॉलम असेल तेव्हा आपण एक डेज वगैरे करू. ठीक, आता हे डेट ऑनली काय ऑप्शन आहे. मी डेट ओनली केलं, सेम ऑप्शन आहे राईट. नॉट रेकॉर्ड. नंतर सेकंड ऑप्शन आहे ऍक्च्युली आता अपडेटेड याच्यामध्ये येतं. इनिशियली कसं होतं की इयरचा एक सेक्शन असायचं, त्याच्यामध्ये सब सेक्शन असायचे आणि त्याच्यामध्ये मग ते इयरचे सब ऑप्शन द्यायचे. पण इथे आता त्यांनी एक प्रॉपर लिस्टच दिली अपडेटेड वर्जन म्हणून असेल. मे बी कोणाचं अपडेटेड नसेल तर त्यांना हे ऑप्शन दिसत असेल राईट. सो दॅट इज अ बिट म्हणजे ते बेटर ऑप्शन होतं. ठीक आहे, आता स्टार्ट ऑफ द इयर. हे बघा सेम ऑप्शन आहे सगळीकडे. म्हणजे काय स्टार्ट ऑफ द इयर मला काय म्हणतंय इयरच्या स्टार्टची व्हॅल्यू कोणती आहे. तर सिन्स इट इज 2020 तर तुम्हाला सगळीकडे 1st ऑफ जानेवारी 2020 दिसते राईट. आता मी जर इकडे फिल्टर मे बी चेंज केला तर बघू काय दिसते. यू जस्ट हॅव टू ट्राय दिस राईट. मी 2021 केलं तर इथं स्टार्ट ऑफ द इयर मला काय दिसते 1st ऑफ जानेवारी 2021. सो हा ऑप्शन समजला काय दाखवतोय. दिस इज स्टार्ट ऑफ इयर. मी डिलीट करतो जे रिक्वायर्ड नाही, मी याच्यासाठी डिलीट करतोय. अगेन मेमरी जास्त वाढेल, पॉवर बीआय स्लो डाऊन होईल म्हणून. तुम्ही ठेवू शकता, काय इश्यू नाही. जर तुमचा प्रोसेसर तेवढा चांगला असेल, मॅक वगैरे कोण यूज करत असेल तर ठेवू शकता. आणि हा श्रेष्ठ तुमचं झालं का मॅक मध्ये इन्स्टॉलेशन. आपका हो गया मॅक में इन्स्टॉलेशन. हेलो श्रेष्ठ काय आवाज आ रही है ना आपको. ओके ठीक आहे, तर आपण कोणता पाहिलं आतापर्यंत स्टार्ट ऑफ द इयर. मग याच्यामध्ये मंथचे ऑप्शन स्टार्ट ऑफ द मंथ. ठीक आहे, स्टार्ट मंथचं आपण पाहिले राईट. मंथ मध्ये फक्त 1 2 3 असे भेटतात. स्टार्ट ऑफ द मंथ. व्हॉट इज स्टार्ट ऑफ द मंथ. आता हे बघा इथे इथे समजा इथे जानेवारी आहे म्हणून सगळीकडे स्टार्ट ऑफ द मंथ फर्स्ट व्हॅल्यू येणार ऑफ दॅट मंथ, म्हणून इकडे सगळीकडे 1st ऑफ जानेवारी आहे. आता इथे फेब्रुवारी आलं की दिस विल चेंज टू 1st ऑफ फेब्रुवारी राईट. दिस इज 1st ऑफ फेब्रुवारी. यूएस डेट टाइम आहे म्हणून. मार्च आला की 1st ऑफ मार्च सगळीकडे पूर्ण महिन्यात. सो दिस इज स्टार्ट ऑफ मंथ. मी फर्स्ट याच्यासाठी दाखवतोय की प्रत्येकाला समजायला पाहिजे. प्रत्येक जो पण आहे ना ऑप्शन प्रत्येक करून बघा. करताय ना सगळे सोबत. ठीक आहे, नेक्स्ट एंड ऑफ मंथ. आता एंड ऑफ मंथ काय देतं आता तुम्हीच सांगा. एंड ऑफ मंथ काय देतं. राईट, लास्ट व्हॅल्यू ऑफ द गिवन मंथ. जसं की जानेवारी आहे म्हणून द लास्ट व्हॅल्यू ऑफ गिवन मंथ इज 31st ऑफ जानेवारी राईट. आता इथे समजा फेब्रुवारी 29चा महिना आहे म्हणून 29 देतो लास्ट. मी गेलो इथे परत डेज इन मंथ. अगेन डेज इन मंथ म्हणजे त्या मंथ मध्ये किती डेज आहे राईट. सो हे आपण दाखवू शकतो. ठीक आहे, आता हे नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. हे चेक करता का तुम्ही एकदा.
सगळे बरं ठीक आहे करू आपण करायचे आहेत का सगळे ऑप्शन करू ना ठीक आहे आपलं कुठे होतो आपण स्टार्ट एंड डेज झालं राईट नेम ऑफ मंथ आपण केलंय मंथ नेम काय आहे त्याची टेक्स्ट मध्ये व्हॅल्यू भेटते राईट दिस इज नेम ऑफ मंथ नाव नेक्स्ट क्वार्टर ऑफ द इयर कोणत्या क्वार्टर मध्ये अगेन आपण केलंय हे इथे इट जस्ट गिव्स अ नंबर राईट फर्स्ट क्वार्टर सेकंड क्वार्टर त्याच्यामधूनच आपल्याला जर टेक्स्ट एक्सट्रॅक्ट करायचं असेल किंवा टेक्स्ट पुढे काय लावायचं असेल तर वी कॅन से कॉलम फ्रॉम एक्झाम्पल फ्रॉम सिलेक्शन राईट हे क्लिअर वीक ऑफ द इयर अगेन म्हणजे हे मला काय सांगतं समजा फर्स्ट फर्स्ट पासून स्टार्ट झालं राईट आता हे काय म्हणताय बघा इथे 2 दिसतंय राईट इथे 2 म्हणजे 5th ऑफ जानेवारी 2020 म्हणजे लॉजिक काय करायचं जर संडे पासून चालू असेल ना हे आपण जेव्हा डे नेम बघेल ना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल बट या राईट हा हो कोणत्या वीक मध्ये तो हा राईट कोणत्या वीक मध्ये आता हे फर्स्ट वीक मध्ये माझं म्हणण्याचा उद्देश काय हा जो आहे ना फर्स्ट ऑफ जानेवारी इकडे 2 याच्यासाठी दाखवलंय की हा संडे असणार आहे म्हणून तो सेकंड वीक मध्ये येतोय आता युजली तर 7 दिवस पाहिजे ना 1 मध्ये पण हे याच्यासाठी नाही ते कारण इथून संडे स्टार्ट होतं म्हणून हा 2 दाखवतो आता बघा इकडे तुम्ही चेक करू शकता 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे एक वीक मध्ये 7 मध्ये 7 नंतर 3 स्टार्ट झालं म्हणजे तुम्ही याचा म्हणजे सांगायचं लॉजिक हा आहे की तुम्ही हे पण म्हणायला पाहिजे 1 दिसतंय 2 दिसतंय 3 दिसतंय हे तर सगळं ठीक आहे बट 3 का दिसतंय कारण 12th ऑफ जानेवारीला वी हॅव संडे म्हणून 3 दिसतंय ठीक आहे सो म्हणजे फक्त ऑप्शन्स बघू नका बट त्याच्या पाठीमागचं लॉजिक पण चेक करा हे समजलं सर्वांना ठीक आहे क्लिअर नेक्स्ट सो वीक ऑफ द इयर झालं अगेन सिमिलरली कोणत्या काय होतं ऑप्शन वीक ऑफ द मंथ राईट तर आता कोणी सांगू शकता काय वीक ऑफ द मंथ एक्झाम्पल हे तर मग आता समजा तुम्ही इकडे बसला आणि मी सांगितलं तर मग ते तुम्हाला समजणारच नाही ना असं समजा की मी स्टुडंट आहे आणि तुम्हाला कसं सांगायचं हा इथे इथे सांगू शकता हा हम्म, ठीक आहे राईट हम्म एकदा तुम्ही ट्राय करा पण म्हणजे आता बघताय सगळं ठीक आहे उद्या सगळं बाउन्सर जाईल परत आलं ना परत क्लीन स्लेट ठीक आहे तसा नका करू हे बाकीचे ऑप्शन्स नॉर्मल आहे ठीक आहे मी डे बघतो कोणत्या डे मध्ये अगेन फक्त डे एक्स्ट्रॅक्ट होतोय राईट 31st जॅन पर्यंत 31 नंतर 1 2 3 4 स्टार्ट ऑफ द वीक हा फाइंड आउट स्टार्ट ऑफ हे बघा राईट पहिला आपण वीक ऑफ द इयर बघायचं वीक ऑफ द इयर पाहिलं आपण पाहिलंय ना ऍक्च्युली इश्यू काय झाला माहितीये का हे जेव्हा मी यूज करायचो ना दिस वॉज इन सब ऑप्शन तर दॅट वॉज बेटर इथे डिरेक्टली आता इथे मला 20 ऑप्शन दिसतात तेव्हा समजत नाही कोणतं मिस झालंय किंवा कोणतं ऍक्च्युली झालंय हा सब ऑप्शन्स मध्ये मी ऍक्च्युली अपडेटेड केलं ना रिसेंटली तुमचं स्टार्ट करण्यासाठी या सिस्टम हा तुम्हाला सब ऑप्शन दिसत असेल तर दॅट इज ठीक ओके ठीक आहे व्हॉट इज स्टार्ट ऑफ वीक अगेन हे बघा इथे बघायचं फर्स्ट ऑफ जानेवारी 2020 आता मी तुम्हाला काय म्हणालो ठीक आहे जसं मी तुम्हाला म्हणालो हे बघा इथे स्टार्ट ऑफ द वीक 5th ऑफ जानेवारी दिसते म्हणजे दॅट इज संडे पण हे जे आहे ना फर्स्ट ऑफ जानेवारी
ती मागच्या वर्षाची डेट दाखवते. का? कारण 29th of January would be Sunday. म्हणून स्टार्ट ऑफ द वीक इज दॅट डेट. आता तुम्ही जर इथून बॅक गेला ना, समजा जर तुमचा 5th of January इज मंडे, सॉरी इट्स संडे, तर आपण पाठीमागे सॅटर्डेला 4th of January असेल. सॅटर्डे, फ्रायडे, थर्सडे, वेनसडे. तर तुमचा हा जो आहे ना, हा वेनसडेला पडेल. नेम ऑफ द डे आपण केलं ना, तर ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आपण नेक्स्ट स्टेज बघू. अगेन सिलेक्ट कॉलम करायचा डेट. आता जे स्टुडंट्स आहेत ते करू शकतात. इश्यू फक्त मला हा येत होता ना इथे, तुम्हाला सांगून देतो. जसं की आता हे पूर्ण मोठी लिस्ट आहे, राईट? मी स्क्रोल केलं तर इकडे खाली जात नाही कसं. पण तुमचा जो सब कॉलम आहे ना, डे नेम एकदा सगळ्यांनी सिलेक्ट करा. नेम ऑफ द डे, राईट? नेम ऑफ द डे मध्ये मी सिलेक्ट केलं. तर माझा इश्यू काय होतो तेव्हा सांगतो. मला पूर्ण वरचा जो टॅब आहे ना, तोच गायब झाला. तर हा इश्यू मला येत होता. पण तुमच्या याच्यामध्ये दिसत असेल जर सब ऑप्शन असतील, राईट? तर आता मी इथे गेलो ना, बघा इथे दिसते बघा. वेनिसडे आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं, वेनिसडे आहे ऑन 1st of January, राईट? आता इथे संडे आहे 5th of January, म्हणून इथून चेंज झाला. हे समजलं कॉन्सेप्ट सगळ्यांना? ऑनलाईन समजतंय ना? ओके. कोणाला काही डाऊट? सो हा कॉन्सेप्ट समजला का आपण कुठे यूज करू शकतो? क्रॉस करा इथे. प्रिव्हियस स्टेपला जाऊ. ठीक आहे, परत ट्राय करा. थांबा, तुम्हाला सांगतो काय इश्यू आहे. हां, करा करा. व्हेरी गुड. संडे का? तुमचा जो कॉलम आहे तो सिलेक्टेड स्टार्ट ऑफ वीक आहे म्हणून. हा, म्हणून मी काय म्हणालो हे बघा. आता एका स्टुडंटला इश्यू काय झाला, तिने काय केलं, मी हे close करतो. एक मिनिट द्या. इश्यू काय येऊ शकतो आणि तो कसा solve करायचा ते सांगतो. ठीक आहे. आता कॅलेंडर टेबल आहे, राईट? याच्यामध्ये इश्यू काय आला होता एका स्टुडंटला, की तिने स्टार्ट ऑफ वीक सिलेक्ट केलं. कोणी शेअर करू शकतो परत ते पाहिजे? एनीवन? स्क्रीन शेअर करायचं. ऍक्च्युली माझा इश्यू हा येतोय की ऍड कॉलम मध्ये मी डेट गेलो ना, तर परत माझी ती हे आहे ना, तो वरचा जो टॅब तो गायब होतो. मला पण तसंच करावं लागेल माझ्यासारखं, अपडेटेड असेल ते. ठीक आहे. सो बेसिकली एक सांगून देतो इश्यू काय होतोय, की शी हॅज सिलेक्टेड स्टार्ट ऑफ वीक, आणि त्याच्यानंतर ती जेव्हा डे नेम मध्ये गेली, सगळे करून बघायचं, सगळे करून बघा. ठीक आहे. म्हणजे काय करायचं आहे, आता स्टार्ट ऑफ वीक मध्ये जायचं आपण, कॉलम सिलेक्टेड, अँड मी इथे डेट मध्ये जेव्हा स्क्रोल डाऊन करतो, तर इकडे जो पण आहे नेम ऑफ डे, तो एकदा क्लिक करून बघा. बघा सगळ्यांनी केलंय का? काय इश्यू येतो याच्यामध्ये, की राईट, तर समजा 29 जर तुमचं संडे आहे, तर सगळे संडे रिपीट होत आहे तुमचं. ते याच्यासाठी होत आहे की कॉलम सिलेक्शन, जसं मी तुम्हाला म्हटलं, दॅट इज इम्पॉर्टंट, राईट? तर तुम्ही स्टार्ट ऑफ वीक का सिलेक्ट करता? आपल्याला एक्सट्रॅक्ट करायचे डेट मध्ये, म्हणून सगळ्यात आधी डेट सिलेक्ट करायचं, आणि त्याच्यानंतर डेट मध्ये जाऊन जो पण आहे नेम, जो पण डेचा नेम आहे तो आपण सिलेक्ट करायचा. तेव्हा तुम्हाला जे पण रेलिव्हेंट आहे ना ते क्लिअर ना. म्हणून बघा, तुम्हाला फक्त संडे आला असेल आणि त्याच्यानंतर कशी व्हॅल्यूज होते दाखवा, हीच आहेत ना? म्हणजे परत तुम्ही रिचेक केलंय का आता? रिचेक केलं. ओके. तुम्हाला समजलं नाही इनिशियली काय झालं? ओके. सो इन शॉर्ट मला हाच सांगायचं आहे की हा एरर ज्यांना पण येतो, तर कॉलम सिलेक्शन एकदा चेक करा की आपण कोणतं कॉलम सिलेक्ट केलं, राईट? आता
एरर्स इन कस्टमर टेबल. कस्टमर टेबल मध्ये हा एरर आहे, राईट. हा एरर काय आहे की एक फक्त 5च व्हॅल्यूज आहेत जे मला कस्टमर टेबल मध्ये एरर देतात. तर हे तुम्ही डिलीट करू शकता ऍज सच असे एरर असले तर. बाकी काय आपण हे नाही करतात, पण फक्त हे जर काय एरर असला डेटामध्ये तर तो तुम्ही रिमूव्ह करू शकता. तर मी अगेन इथून डिलीट म्हणेन. मला तुम्ही कस्टमर टेबल लोड केलं का, तुम्हाला एरर नाही आला, राईट. मग जर नाही आला तर ओके, जबरदस्ती करू नका. ठीक आहे, जर आला तर करा, उगाचच ट्राय नका करू. ठीक आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण जे पण कॅलेंडरचे जे पण ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते समजले का. पहिली गोष्ट, फक्त कॉलम ऍड करणं इम्पॉर्टंट नाहीये, ते कॉलम्स का ऍड करायचे दॅट इज इम्पॉर्टंट. तर हे पण लॉजिक तुम्हाला समजायला पाहिजे, राईट. तर क्लिअर जेवढं शिकवलं तेवढं. ठीक आहे. तुम्ही आहे का भाग्यश्री? अच्छा, ओके. नाही ठीक आहे. येस. सो आज आपण काय काय पाहिलं, तर आपण इनिशियली पहिलं क्लोज अँड अप्लाय करा. ठीक आहे, सगळ्यांनी क्लोज अँड अप्लाय करा, अजून तुमचं पॉवर बीआय क्वेरी एडिटर सेव्ह होऊन जाईल, राईट. आय से क्लोज अँड अप्लाय, तेव्हा तुमचा जो पण पॉवर क्वेरी एडिटरचा विंडो तो क्लोज होईल आणि तुम्ही डायरेक्टली फ्रंट एंडला येणार पॉवर बीआय डेस्कटॉप. आलं का? आला नाही रे. रिमूव्ह कसं करायचं समजलं. परत स्क्रीन शेअर कोणी स्क्रीन शेअर करा 1 मिनिट. एकच मिनिट आपण करू ते, कारण आता मला परत येणार कुठून आणायचं ते परत राईट. काय एक्सेप्ट करावं लागेल. मला रिक्वेस्ट नाही आली, सेंड करा. ठीक आहे. सो दिस इज फॉर इट. 1 मिनिट मी फक्त ओव्हरव्ह्यू देतो आज काय काय पाहिलं आपण. पॉवर बीआयचे जे पण फंक्शन आहेत एक थोडासा ओव्हरव्ह्यू घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पण डेटा होता आपला तो सगळं इम्पोर्ट केला, राईट. महत्वाचा कॉन्सेप्ट डिस्टिंक्ट आणि युनिक याचा डिफरन्स आपण पाहिला, तो सर्वांना क्लिअर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण कॅलेंडर टेबल किंवा रादर आपण सगळे टेबल्स इम्पोर्ट केलेले आहेत. ठीक आहे. सो दिस वी हॅव डन. नेक्स्ट व्हॉट वी हॅव डन इज कॅलेंडर टेबलवर आपण काही ट्रान्सफॉर्मेशन्स केले, जसे की इयरचे, क्वार्टरचे, राईट. आणि कॅलेंडर टेबल, राईट. इयरचे का केले, फिल्टर लावू शकतो. मंथ नेम, मंथ वाईज आपण ट्रेंड्स दाखवू शकतो, हे आपण पाहिलं. नेक्स्ट आपण काय पाहिलं, क्वार्टर. तर क्वार्टरमध्ये 1 to 3 पेक्षा एक आपण एक्झाम्पल आहे, जसं की आपण जाणार ट्रान्सफॉर्म मध्ये, सॉरी आपण जाणार ऍड कॉलम मध्ये आणि न्यू कॉलम ऍड करायचं, राईट. आणि इथे आपण काही म्हणजे काही टेक्स्ट ऍड करू शकतो त्याच्या पुढे. तर हा एक ऑप्शन आपण पाहिला. नेक्स्ट व्हॉट वी सॉ इज द स्टार्ट ऑफ वीक आणि डे नेम. तर स्टार्ट ऑफ वीक आणि डे हे ऍज सच रिक्वायर्ड नाही तिकडे, पण हे जे दोन आहेत कॉलम्स दीज आर रिलेटेड, म्हणजे तुम्हाला दाखवत आहे की या डेटला कोणता डे आहे पर्टिक्युलरली, राईट. सो दिस इज व्हॉट वी सॉ टुडे. ठीक आहे. आतापर्यंत जेवढं शिकवलं त्याच्यामध्ये कोणाला काही इश्यू. ठीक आहे, तुम्ही शेअर करू शकता. एक सेकंड ना, मी स्क्रीन ऑनलाईन कोणाला काही इश्यू. बरं, इथे तर दिसतात मला स्टुडंट जे ऑनलाईन आहेत ते करतात का थोडं. येस सर. येस सर. कारण इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही पण सोबत करा. ठीक आहे. हा ठीक आहे. हे बघा हा इश्यू आहे. ठीक आहे. तसा मी एंड केला होता एका स्टुडंटला इश्यू आला. ठीक आहे. आता तुम्ही कशामध्ये जाणार, व्ह्यू एरर्स मध्ये. ठीक आहे. जेव्हा व्ह्यू एरर्स मध्ये जातो आपण काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करतो, कारण आपण काहीतरी रिमूव्ह करतो. तर डायरेक्टली पॉवर बीआय क्वेरी एडिटरचा विंडो ओपन झाला. आता हा पूर्ण एरर आहे, राईट. तर तुम्ही डायरेक्टली तुम्हाला दिसतंय, थोडं स्क्रोल डाऊन करा ना डेटाला.
म्हणजे त्या टेबल मध्ये काय काय ऍज सच रेलिव्हंट काय डेटा नाही, कारण तिकडे तुम्ही बर्थ डेट पण चेक करू शकता. म्हणजे मी डिलीट का करतोय दॅट इज द लॉजिक. थोडंसं इकडे check करा. कुठे गेलं? Dateचं बघून. म्हणजे ऍज इन एक कॉलम होता ना ज्याच्यामध्ये डेट होते 1900. हा ठीक आहे. तर हे असं आहे म्हणून हे रेलिव्हेंट आहे का जर 2020, 21, 22 चा डेटा आहे. 1900 ची डेट घेणार तुमचा पूर्ण जो अनालिसिस आहे त्याला काही रेलिव्हन्स देत आहे का? काहीच नाही. म्हणून मी हा जो एरर आहे हा डिलीट केला. राईट. वाय आय डिलीटेड त्याच्या पाठीमागे पण रिझन आहे. बाकी तर सगळे व्हॅल्यूज ब्लँक आहेत. म्हणून मी डिलीट करतो. आणि दीज आर जस्ट 5 व्हॅल्यू. असं नाही की 500 व्हॅल्यूज आहेत आणि मी डायरेक्टली डिलीट करतो. ठीक आहे. म्हणून तो बघा लेफ्ट साइडला जो आहे ना टेबल तिकडे तुम्ही राईट क्लिक करा. एक क्वेरी ऑप्शन दाखवून दे. हा थोडंसं ऍक्च्युली काय इश्यू होतं माहितीये का, तुम्ही जसं जसं लोड करणार ना पावर बीआय थोडं स्लो होतं. जसं म्हटलं प्रोसेसिंग थोडी जास्त होते. ठीक आहे. तर एक मिनिट डिलीट नाही करू. सो वेन यू सिलेक्ट राईट क्लिक तर एक डिलीटचा ऑप्शन असतो राईट. तर तुम्ही डिलीट म्हणा तिकडून. एक वॉर्निंग विंडो तुम्हाला येईल छोटीशी. हा राईट. ठीक आहे. तर हे असं येतं आणि मग तुम्ही डिलीट म्हणायचं. तर जो पण डेटा आहे नाही ते पॉवर बीआयचा आज इश्यू आहे थोडा. प्रोसेसिंग स्पीड जास्त येते. ठीक आहे. आता तुम्ही करा क्लोज अँड अप्लाय. क्लोज अँड अप्लाय करा. ठीक आहे. आणि थोडंसं ना पॉवर बीआय डेस्कटॉपवर पण जेव्हा जाईल तर थोडं लोड करायला वेळ लागतो. राईट. ठीक आहे. हा तुमचा पॉवर बीआय डेस्कटॉप ओपन झाला. ठीक आहे. तो समजलं एरर आपण का रिमूव्ह केलाय तर. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काही डाऊट सांगू शकता. एल्स आपण कन्क्लूड करू क्लास. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. येस. कोणाला काही डाऊट असेल तर सांगू शकता ऑनलाईन पण नाहीतर मग लीव करू. स्पीड ओके आहे ना सगळ्यांना? जास्त फास्ट नाही होते ना? थोडं टेक्निकली जास्त वाटत असेल इनिशियली बट इट्स ओके. तुमचे जे पण आहेत ना लेक्चर ते 1-2 लेक्चर आपण किती जण आहेत न्यू? 1, 2, 3 तीनच आहेत राईट. तर तुम्ही पण न्यू आहात फर्स्ट लेक्चर. ओके ठीक आहे. मग तुम्ही 4 जण काय करू शकता उद्या 4:30ला इथे आला ना तुमचं जे पण बॅकलॉग आहे ते आपण क्लिअर करू. ठीक आहे. ऍटलीस्ट एक दिवस या आपण सगळं जे पण आहे ते बॅकलॉग क्लिअर करू. थोडंसं इनिशियली वाटेल पण तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे. तर सर्वांनी तुम्ही पण सिस्टम घेऊन यायचं. ठीक आहे. कारण मग ऍक्च्युली असं होईल की मी सगळं ट्रान्सफॉर्मेशन होईल पण तुम्ही सिस्टमवर प्रॅक्टिसच केलाय. जसं तुम्ही आता समजा तुम्हाला जो एरर आला तो जर तुम्ही प्रॅक्टिस नसतं केलं तर तुमचा तो एरर होतो नाही. म्हणजे ॲज इन डाऊट सॉल्व्ह होईल. ठीक आहे. फक्त जाताना ना सर्वांनी चेअर्स एक हे अरेंज करून जावा. एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिला सांगितलं लिंक रोज पडेल पण कधी कधी असं असतं की दुसरं काम पण असतं सो मॅनेज होत नाही. सो इट इज एक्सपेक्टेड जर हॉलिडे असेल तर मी पर्सनली मेसेज टाकेल की वी आर हॉलिडे राईट. थोडंसं तेवढं ठीक आहे. सर येस. रेकॉर्डेड लेक्चरची लिंक सेंड करा. आवाज येत नाही. सर रेकॉर्डेड लेक्चर राईट ठीक आहे. मी आता लगेच डेटा सेट सेंड करतो. पण आय गेस डेटा सेट मी सेंड केला ना. एक मिनिट मला चेक करू. 14ला नाही. ठीक आहे 14ला मी लगेच करतो सेंड. एकच मिनिटात या लगेच करतो.
सो DA14 चे जे स्टुडंट्स आहेत एकदा मला फक्त कन्फर्मेशन द्या डेटा सेट आलाय का. थांबा लीव नका करू, एक मिनिट काहीतरी अनाउन्समेंट आहे ऑफिस कडून, काहीतरी अनाउन्समेंट आहे. 2 मिनिट. बरं डेटा सेट आलाय का DA14 चे होते, मी आता सेंड केला. हॅलो हॅलो, हा डेटा सेट आलाय का DA14 च्या स्टुडंट्सचा. लेट झाली. येस ओके ठीक आहे. DA14 मध्ये एक मेसेज टाका. मग नाही लीव करतो. जोपर्यंत तुम्हाला ग्रुपमध्ये मेसेजेस नाही की उद्या हॉलिडे आहे किंवा स्पेसिफिक टाइम चेंज होणार नाही, तोपर्यंत बॅचेसचा टायमिंग आणि लिंक विल बी दी सेम. ठीक आहे. आणि शूज वगैरे काढते ते ऑफिसच्या बाहेर नका काढू, ऑफिसच्या आतमध्ये पण शू रॅक आहे तिथे काढत जावा, कारण की या बाहेरच्या प्रिमायसेसमध्ये अलाउ केलं नाही. तो न्यू बिल्डिंग आहे, न्यू ऑफिस आहे, सो आपल्याला हे इथले रेग्युलेशन फॉलो करायला राईट. आपल्या तिथे संडेसारखं नाही आहे. आणि इश्यू हा आहे की शेजारचं जे आहे ना ते कॉन्सुलेट आहे, म्हणजे विजा वगैरेचा प्रोसेस आहे. बरोबर. आणि ती युरोपची कंट्री आहे ऑस्ट्रिया, तिकडे थोडंसं बॅड इम्प्रेशन पडेल आपलं. पण इट इज बेटर की थोडं व्यवस्थित. आणि ज्यांचे पण कोणाचे काही इश्यूज असतील, आय मीन जे पण काही जेन्युइन असतील तर ग्रुपवरती करत जा, किंवा पर्सनली मला केला, किंवा तुमचे जे ट्रेनर्स आहेत त्यांना जरी रिगार्डिंग तुमचा सब्जेक्ट रिलेटेड तिथे गेला तरी चालेल. कारण ग्रुपवरती कसं असतं, हा ऍक्च्युली मॅडम आम्हाला काय करावं लागेल की फक्त ऍडमिनसाठी ते स्पेसिफिक ठेवावं लागेल. तर तुमचं जे पण काही पर्सनल इश्यूज असतील किंवा स्टडीज रिलेटेड तिथे त्यांना करा, किंवा मला जरी केला डायरेक्टली तरी करा. मे बी माझा कॉन्टॅक्ट असेल ऑफिसचा 2717 मध्ये लास्टला, त्याच्यावरती केला तरी चालेल, किंवा तुमचे जे ट्रेनर्स आहेत डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करा. ओके. फक्त ग्रुपवरती तुमचं जेन्युइन काही असेल तर प्लीज मेसेज करा. तो ग्रुपवरती न करता डायरेक्टली पर्सनली सरांना केला तरीही चालेल, किंवा मला केला तरीही चालेल. हा, आणि त्या रिलेटेड अजून एक आहे थोडंसं, म्हणजे नाही का, पहिला मेसेज करा की माय नेम इज दिस. या मला समजतच नाही एवढे अननोन कॉलम झालेत ना, की कारण कोण कोण हाय म्हणतं, आता हाय आणि व्हॉट इज अ प्रॉब्लेम, याच्यापेक्षा डिरेक्टली तुम्ही सांगू शकता आय एम दिस फ्रॉम दिस बॅच, आणि मला हे इश्यू आहे, ते थोडं बेटर राहील नाही का. तर ठीक आहे. बाकी काही इश्यू असेल तर मेसेज करा, असं नाही मेसेज नका करू. रिगार्डिंग काही फीडबॅक समजत नाहीये. थांब एक आणि बुक कोणाची आहे? ट्रेनर्सच्या रिगार्डिंग काही फीडबॅक तो काही फीडबॅक की थोडं फास्ट होत आहे, अजून स्लो किंवा स्लो होतोय, सिलेबस कवर आम्हाला नाही कळतंय त्यांचं शिकवलेलं किंवा काय, कोणाचंही म्हणजे असं काही नाहीये, ते काही कंप्लेंट नाहीये, त्यांच्यामध्ये आपण चेंजेस करू तुम्हाला चेंज करून द्यावं असं काही आहे का. तुमचं बाकी अजून तुम्हाला वैभव समजतंय सरांचं शिकवलेलं, स्पीड होत नाही आहे ना फार असं, किंवा जे कम्युनिकेशनचा जो पार्ट आहे जो ट्रॅक आहे व्यवस्थित आहे. मग काही फीडबॅक द्यायचा आहे का त्यांना, त्यांच्यासाठी गुड बेटर.
अरे निवांत काय माझं 9 वाजता परत लेक्चर म्हणून तर ऍक्टिव्ह होता ना. ऑनलाईन असतं ना. हो पण इश्यू होता ना, पण मी फोन करून होता ना अपलोड आणि पण इश्यू हा मोबाईलचा त्याच्यावर येतो म्हणून अपलोडिंग ठीक आहे, तुम्ही तेही रेफरच करायचं ना, तुम्हाला रेफर 17 ची बॅच आहे. थोडंसं पुढे आहे मे बी 1-2 बॅचेस सेमच आहे. या दोघांमध्ये रिलेशन ना नाही बघाच बोलणार असं प्रोडक्ट की प्रोडक्ट सब कॅटेगरीमध्ये पण मी जर इथे फिल्टर लावला तर म्हणता येते प्रोडक्ट की राईट. सो आय सपोज दिस शुड बी युनिक. नाही युनिक आहे युनिक आहे.
तर ते पॉइंट आणि हा तुमचा रिटर्न ठीक आहे ठीक आहे. हां आता विचारा दोघांमध्ये एक्झॅक्ट रिलेशनशिप काय सेल्स आणि रिटर्न कारण की रिटर्न हा एक्झॅक्टली वेगळा शो करतो आणि सेल्स ओव्हरऑल सेल्स तो रिप्रेझेंट करतो त्यामुळे या दोघांचे रिलेशनशिप काय आहे तर एक कॉन्सेप्ट असं असतं असं नाही की समजा 10 टेबल प्रत्येक वन टेबलचं 9 सोबत रिलेशन आहे असं नाही का कारण इथे पण तुमचं ना रिपिटेटिव्ह आहे हा राईट आणि इथे तुमचा रिटर्नचा जो टेबल आहे त्याची पण प्रोडक्ट ची रिपिटेटिव्ह तर व्हॉट आय कॅन डू इज दॅट प्रोडक्टची जी पण आहे ना प्रोडक्ट लुकअप ह्याची ही जी की आहे दॅट इज युनिक सो व्हॉट आय कॅन डू इज दॅट या प्रोडक्ट टेबलला ती सेल्स टेबल सोबत वेगळं रिलेशनशिप बिल्ड करणार आणि याच प्रोडक्ट टेबल सोबत रिटर्न टेबल सोबत म्हणजे मेन टेबल आपण प्रोडक्ट आहे तेव्हा रिलेशन क्रिएट करतो सेल्स वाला पण क्रिएट करतो रिटर्न सेल्स आणि रिटर्न करू शकतो पण मग तुमचा जो तो इश्यू येईल ना ते मॅनी टू मॅनी रिलेशनशिप युजली आपण वन टू मॅनी जातो मॅनी टू मॅनी वी डू नॉट प्रिफर अनलेस वी हॅव सर्टन की ऑप्शनच नाही कारण इश्यू होतो की जर डेटा रिपीटेटिव्ह आहे तर पुढचे व्हॅल्यूज पण तुमचे रिपीट होतात ते आपण मॉडेलिंग मध्ये बघू पण युजली आपण वन टू मॅनी मध्ये जातो दिस इज द सिम्पलेस्ट म्हणजे असं नाही की एका टेबलचं सगळ्या 9 सोबत रिलेशनशिप बनायलाच पाहिजे कपिल सरांचा जो लेक्चर आहे ना पायथनचा आहे कपिल सर तिथे असू शकतो त्याला भेटेल क्लास असते ना मला भेटायला त्याला जाऊ शकतो आणि आपण ऍक्च्युली काय करणार एकदा तुमचा हा डेटा सेट मी याच्यासाठी घेतलाय दुसरे कोणते डेटा सेट असते ना तर मॉडेलिंग तेवढे व्यवस्थित सांगता नाही तर मल्टिपल टेबल म्हणून आपण हा डेटा सेट प्रिफर केला या मायक्रोसॉफ्ट पण प्रिफर केला नंतर आपण जो डेटा सेट घेऊन तुम्हाला बरोबर डोमेन्स असेल म्हणजे सेल्स असेल मार्केटिंग असेल फायनान्स असेल आणि तो असेल तर म्हणजे तुमचे मल्टिपल डेटा असतात मल्टिपल मला ते डेटा बनवायला लागेल जसं की एक्सेल मध्ये फॉर्मॅटिंग थोडासा म्हणजे तिकडे आपण मी तेच म्हटलं जेव्हा डेटा सेट देईल कारण ऍक्च्युअली तुम्हाला असाइनमेंट ठीक आहे एक्सेल मध्ये तर पॉवर बीआय मध्ये टेबल ट्रान्सफॉर्मेशन कॅलेंडरचं स्पेसिफिक इट इज मोर ऑफ की तुम्हाला डिझाईन तुम्हाला रिपोर्टिंग किंवा युजली कसं असतं आता मी दिला एक डेटा सेट तुम्हाला आणि मी तुम्हाला जे पण आहे त्याला करून सेंड करायचं त्याच्यानंतर समजा मी टेक्निकल नाव त्या तुम्हाला क्वेश्चन देतात
जास्त इंटरव्ह्यू सांगता rather than नाही का असं short short. हे नाही केलंय? ठीक आहे. आणि हे इश्यू हा झालाय ना लॅपटॉपचा, रेकॉर्डिंग चालू आहे.